नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ क्रमांक 16. मी नदी बोलते. स्वाध्याय. प्रश्न 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर आहे नदीचा जन्म पर्वतावर होतो. आ. नदी मोठी कशी होते? उत्तर आहे नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर आहे जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा तिचा वेग कमी होतो. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात? उत्तर आहे नदीच्या पाण्यावर वीज तयार होते. विजेवर कारखाने चालवतात, तसेच विजेमुळे शेतातील पंप चालवतात. लोक पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात. नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर आहे पुढे पुढे जात राहा, थांबला तो संपला असा संदेश नदी आपल्याला देते. प्रश्न क्रमांक 2. पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. उत्तर आहे 1. चालणे चालतात चालवतात. आ. पळणे पळतात पळवतात. भेटणे भेटतात भेटवतात. करणे करतात करवतात. मिळणे मिळतात मिळवतात. थांबणे थांबतात थांबवतात. प्रश्न क्रमांक 3. हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. उत्तर आहे 1. पांढरा पांढरादीप पांढरे शुभ्र पांढरा फेक पांढरट. 2. पिवळा पिवळा जर्द पिवळा धमक पिवळसर. 3. काळा काळेकुट्ट काळेशार काळसर. 4. लाल लालेलाल लाल भडक लाल चुटूक लालसर. 5. निळा निळा गर्द निळेशार निळसर निळाभोर. प्रश्न क्रमांक 4. थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. उत्तर आहे 1. अतिघाई संकटातनी. 2. वाचाल तर वाचाल. 3. स्वच्छता हाच परमेश्वर. 4. कष्टासारखे फळ नाही. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्द वाचा व तसेच लिहा. पर्वत सर्व किर्र पूर्व मरकट सूर्य प्रवास चक्र चंद्र क्रमांक प्रकार ग्रह. उत्तर आहे पर्वत सर्व किर्र पूर्व मरकट सूर्य प्रवास चक्र चंद्र क्रमांक प्रकार ग्रह. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.